नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मैदाना मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रीय माध्यमांमध्ये पक्षफुटीवरून खूप चर्चा सुरू आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर टीएमसीचे 20 खासदार आणि 80 पैकी 58 ते 60 आमदार ममता बॅनर्जींना सोडून वेगळा गट तयार करत त्रिपुराच्या एनसीपीआय नावाच्या छोट्याशा पक्षात विलीन झाले. त्यानंतर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे 9 पैकी 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सामील व्हायला निघालेत, ज्याची अधिकृत घोषणा येणाऱ्या काही दिवसांत होईलच. ज्यामुळे देशभरातील मीडिया भाजप प्रादेशिक पक्षांना तोडून लोकसभेत 2/3 बहुमत मिळवू पाहतोय. म्हणजे प्रादेशिक पक्षांमध्ये काहीच दोष नसून भाजपच पैसे किंवा ईडी सीबीआय सारख्या संस्थांचा वापर करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना पळवते असा नरेटिव्ह चालवला जातोय. ज्यामुळे देशभरातले वेगवेगळे प्रादेशिक पक्ष सध्या खूप घाबरलेले आहेत, यात काहीच शंका नाही. त्यातही येणारी सर्वात महत्त्वाची निवडणूक ही उत्तर प्रदेश विधानसभेची. त्यामुळे अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षालाही तोडलं जाऊ शकतं अशा बातम्या पेरल्या जातात, जे होणं शक्य नाहीये. पण या भेदरलेल्या इंडी अलायन्समध्ये केवळ काँग्रेसच असा एकमेव पक्ष आहे ज्याला तोडण्यासाठी भाजपला काहीच करण्याची गरज पडत नाही. कारण काँग्रेस पक्षात इतके विभीषण भरलेत जे स्वतःच आपलं नुकसान करून घेण्यासाठी सक्षम असून नेहमीच तत्पर असतात. जे मध्य प्रदेश नंतर आपल्याला पुन्हा एकदा झारखंडमध्ये पाहायला मिळाले. काँग्रेसने आपल्या हक्काची एक राज्यसभा जागा तर गमावलीच आहे, पण ज्या व्यक्तीला काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग करून जिंकवलंय तो काही साधा व्यक्ती नसून मुकेश अंबानी यांचा अतिशय खास आहे. आणि या एका घटनेवरून आपल्याला कळतं की राहुल गांधी कितीही अडाणी अंबानी करत असले तरी या दोघांचं भाजपपेक्षा काँग्रेसमध्ये किती मजबूत नेटवर्क आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या खासदारांच्या नावाने गदारोळ सुरू असताना 18 जूनच्या दिवशी झारखंड आणि कर्नाटक या 2 राज्यात अतिशय महत्त्वाच्या राजकीय घटना घडल्या. झारखंडमध्ये 2 राज्यसभा आणि कर्नाटकात 7 विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या. ज्यात पूर्व अंदाजानुसार झारखंडमधल्या 2 जागांपैकी 1 जागा हेमंत सोरेन व 1 जागा काँग्रेस स्वबळावर जिंकणार होती. आणि कर्नाटकात काँग्रेसला 4 तर बीजेपी व जेडीएस मिळून 3 जागा जिंकणार असा हिशोब होता. पण दोन्ही राज्यात ठरलेला गेम फसला. झारखंड विधानसभेत एकूण 81 सदस्य, ज्यापैकी झारखंड मुक्ती मोर्चाचे 34, काँग्रेसचे 16, आरजेडीचे 4 व कम्युनिस्ट पक्षाचे 2 आमदार, म्हणजे इंडिया अलायन्सची एकूण आमदार संख्या 56 इतकी आहे. दुसऱ्या बाजूला एनडीएकडे फक्त 24, ज्यात बीजेपीचे 21 व आजसू, जेडीयू व एलजेपी या तिघांकडे एक आमदार आहेत. ज्यात नियमानुसार प्रत्येक उमेदवाराला विजयी होण्यासाठी 28 मतं प्राप्त करणं गरजेचं होतं, जे संख्याबळ पाहता केवळ इंडी अलायन्सला शक्य होतं, कारण त्यांच्याकडेच 2 उमेदवार निवडून आणण्या इतके 56 आमदार होते. आणि त्यातही जेएमएमकडे तर 34 आमदार असल्यामुळे त्यांना आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी मित्र पक्षावरही अवलंबून राहण्याची गरज नव्हती. पण काँग्रेसला मात्र आपला उमेदवार निवडून आणायचा असेल तर जेएमएमकडे असलेली अधिकची 6, आरजेडीची 4 व कम्युनिस्टांच्या 2 मतांची आवश्यकता होती, जे की गठबंधन असल्यामुळे त्यांच्या उमेदवाराला मिळणं साहजिक होतं. आणि ठरल्याप्रमाणे ती मतं काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाली सुद्धा. पण काँग्रेसच्याच आमदारांची मतं त्यांच्या उमेदवाराला मिळाली नाहीत. आणि हा गेम भाजपने नाही तर त्या अपक्ष उमेदवाराने केला, ज्याचं नाव आहे परिमल नथवानी. ज्यांना भाजपने तर समर्थन दिलं होतंच, पण त्यांना विजयी होण्यासाठी अजून 4 मतांची गरज होती, ज्याची सेटिंग त्यांनाच करायची होती. कारण भाजपला ते शक्य असतं तर त्यांनी नक्कीच भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली असती. पण नथवानी यांना धीरूभाई अंबानींच्या काळापासून तयार केलेल्या काँग्रेसमधल्या नेटवर्कवर पूर्ण विश्वास होता. आणि समजा काँग्रेसने मदत केली नसती तर हेमंत सोरेन यांनी केली असती, कारण मुकेश अंबानींच्या खास व्यक्तीचा पराभव होणं शक्यच नाहीये. परिमल नथवानी ही रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये कॉर्पोरेट अफेअर्स विभागाचे संचालक आहेत. त्यांचे अंबानी कुटुंबासोबत किती घनिष्ठ संबंध आहेत याचा अंदाज फक्त या गोष्टीवरून घ्या की अंबानी कुटुंबाला वैयक्तिक कामासाठी किंवा कंपनीच्या उपयोगासाठी जगात कुठेही जमीन विकत घ्यायची असेल तर त्याचं काम परिमल नथवानी हे करतात. 1 इंचही जमिनीचा व्यवहार मुकेश अंबानी नथवानी यांच्याशिवाय करत नाही. गुजरातच्या जामनगरमधली रिलायन्स ऑइल रिफायनरी सुद्धा नथवानींच्या निदर्शनात तयार झाली. ते गुजरात क्रिकेट संघाचे उपाध्यक्षही राहिलेत व त्यांच्याच कार्यकाळात अमित शहांसोबत जगातलं सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम तयार करण्यात आलं होतं, ज्याला आधी मोटेरा स्टेडियम म्हणायचे व नंतर नरेंद्र मोदी यांचं नाव त्याला देण्यात आलं. या अगोदर नथवानी 2008 व 2014 अशा 2 वेळा झारखंडमधून अपक्ष आणि 2020ला जगनमोहन रेड्डी यांच्या समर्थनाने
आंध्र प्रदेशमधून राज्यसभेवर गेलेलं. ही त्यांची तिसरी टर्म आहे, ज्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या पक्षांत मुकेश अंबानींसाठी नथवानींनी मजबूत नेटवर्क बनवून ठेवलेलं आहे, जेणेकरून कुठल्याही पक्षाची सरकार येऊ पण रिलायन्स इंडस्ट्रीच्या कामात कधीच अडथळा येऊ नये. आणि त्याच नेटवर्कचा वापर करून भाजप आणि काँग्रेसच्या मतांनी ते तिसऱ्यांदा राज्यसभेवर गेले. आणि यासाठी काँग्रेससोबत तडजोड करत असताना त्यांनी हेमंत सोरेन यांना सुद्धा विश्वासात घेतलं होतं, हे आपल्याला आकड्यांवरून कळतंय. जेएमएमचे उमेदवार बैद्यनाथ राम यांना निवडणुकीत 30 मतं पडली, म्हणजे जिंकण्यासाठी लागणाऱ्या 28 मतांपेक्षा 2 अधिक. ज्या जेएमएमची 34 पैकी 30 मतं खर्च झाली तर उरली फक्त 4. तरीही मतदान ठरल्याप्रमाणे काँग्रेसच्या उमेदवाराला झालं असतं तरी प्रणव झा यांना 26 मतं पडायला पाहिजे होती, पण पडली फक्त 21च. कारण 1 मत अपात्र ठरलं व बाकीचे 4 नथवानी यांच्या पारड्यात पडले. आता ती 4 मतं जेएमएम किंवा काँग्रेसकडूनच एनडीएकडे गेली आहेत ही पक्की गोष्ट, पण नेमकं कोणत्या पक्षाने क्रॉस वोटिंग केली आहे या विषयावर दोघंही एकमेकांकडे बोट दाखवतायत. पण काँग्रेसचा इतिहास पाहता त्यांचेच आमदार फुटले असतील यावर जास्त विश्वास बसतो. वरून नीरा राडियाचे 2009ला जे ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाले होते त्यात अटल बिहारी वाजपेयी यांचे मानलेले जावई रंजन भट्टाचार्य यांनी सांगितलंच होतं की मुकेश अंबानी काँग्रेस सरकारशी किती खुश आहेत. तुम्ही ती क्लिप ऐकली नसेल तर एकदा ऐका. Cabinet. Very So interesting. is Mukesh happy with? Very happy. Do you know what he told? Do you know what he told me? What? Namaskar. He tells me, he says, you know, in his usual style, क्या क्यों? I thought मेरा छोड़ो क्या क्यों? आपको क्या है? So he says, हाँ sir ठीक है. मतलब मुकेश, once in a while show some bloody emotion. I said आपका तो सब काम हो गया. मोटू नहीं आया, ये नहीं हुआ. तो कहता यार यू नो रंजन यू आर राइट, आप काँग्रेस तो अपनी दुकान है. आता या एका घटनेवरूनच कळतं की मोठमोठे उद्योगपती कोणा एका नेत्याचे खास नसतात. उलट त्यांची पोहोच प्रत्येक पक्षाच्या हायकमांडपर्यंत असते. कारण छोट्यातल्या छोट्या पक्षाला जिवंत राहण्यासाठी पैशांची गरज असते. आणि तो पैसा दान धर्मातून नाही तर अंबानी अडाणींसारख्या उद्योगपतींकडून येत असतो. आणि समजा एखादा पक्ष त्यांच्या विरोधात बोलत असेल तर शक्यता नाकारता येत नाही की त्यांना एकतर पैसे मिळायचे बंद झालेत किंवा जितके सरकार असताना मिळत होते तितके आता मिळवणं अवघड झालंय. पण जसं कर्नाटकात भाजपची सरकार नाहीये आणि त्यामुळे DK शिवकुमार यांना भाजपची 6 मतं फोडण्यात यश प्राप्त झालं. आणि जिथे संख्याबळानुसार काँग्रेसचे केवळ 4च उमेदवार विधान परिषदेवर निवडून यायला पाहिजे होते तिथे 5 गेले आणि एनडीएला हक्काची 1 जागा गमवावी लागली. कारण त्या एका जागेसाठी राजकारणाचं गणित मांडणारा दुसरा देवेंद्र फडणवीस किंवा पैशांची ताकद लावणारा दुसरा नथवानी भाजपकडे कर्नाटकात उपलब्ध नव्हता. ज्यावरून निष्कर्ष हे निघतं की राजकारण फक्त संख्याबळावर नाही तर बुद्धी, शक्ती आणि पैशांच्या जोरावर चालतं. तुम्ही किती नैतिकतेने गेम खेळलात यावर राजकारणात यश अवलंबून नसतं. इतिहासात हिंदू राजांनाही असंच वाटलं होतं, पण मुस्लिम आक्रांतांनी युद्ध नियमाने नाही तर चालाकी, धूर्तपणाने लढून हिंदूंचं 1000 वर्ष शोषण केलं. तसंच फडणवीसांनी महाराष्ट्रात पवारांच्या धूर्तपणाला, दगा देण्याच्या गेमला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला सुरुवात केली तेव्हा पवारांच्या समर्थक पत्रकारांना मिरची झोंबायला लागली. आणि मग ते भाजपवर बेछूट आरोप करायला लागले की भाजप सत्तेचा गैरवापर करते. पण हा मापदंड काँग्रेस जेव्हा कर्नाटकात भाजपचे आमदार फोडते तेव्हा मात्र बदलतो. कारण राजकारणात विजयी व्यक्तीच नरेटिव्ह सेट करत असतो आणि विजयी तोच होतो त्याच्याकडे बुद्धी, शक्ती आणि पैसा असतो. जो झारखंड, बंगाल व महाराष्ट्रात भाजपकडे तर कर्नाटकात काँग्रेसकडे. आता यातला बरोबर कोण आणि चूक कोण हे दर 5 वर्षांनी त्यांनी केलेलं जनतेप्रती काम पाहून जनता जनार्दनच ठरवत असते, स्टुडिओमध्ये बसलेले पत्रकार नाही. जसं शिवसेना तोडून शिंदे बाजूला झाले हे वामपंथी पत्रकारांना आवडलं नसलं तरी जनतेने मात्र 2024च्या निवडणुकीत एनडीएला जिंकवून फडणवीसांची ती रणनीती योग्य ठरवली. तसंच आज ठाकरेंची शिवसेना दुसऱ्यांदा तुटली सांगून चाटुकार पत्रकार 24 तास बोंब मारत असले तरी ते बरोबर की चूक याचा निर्णय जनताच 2029च्या निवडणुकीत देणार आहे. आणि समजा जर भाजप पुन्हा जिंकली तर या तथाकथित पत्रकारांना सरड्याप्रमाणे रंग बदलायलाही वेळ लागणार नाही. कारण नथवानी आज भाजपच्या मतांनी विजय होतात म्हणजे बुद्धी व शक्तीसोबत पैसाही भाजपकडे भरपूर असून तो येणाऱ्या काळातही थांबणार नाही हे या एका घटनेवरून स्पष्ट होतं.
असो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर योगदान करून या चॅनलला मोठं करण्यासाठी मदत करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.